मित्र हो, कायम रोखठोक बोलण्याबाबत प्रसिद्ध असलेले बच्चू कडू हे एकनाथ शिंदे गटामध्ये गेल्यापासून कुणी कितीही नाही म्हटलं तरी ते बॅकफूटवर गेलेले आहेत. त्यांच्या व्यक्तिगत प्रतिमेलाही मोठा तडा गेलेला आहे. आजवर ते आपल्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून स्वतंत्रपणे काम करीत होते, पण आता त्यांना एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, त्यांच्या भूमिकेनुसार आणि त्यांच्या विचारानुसार काम करावं लागणार आहे. त्यामुळं शिंदे गटामध्ये बच्चू कडू रमतील का हा खरा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे ऊट सोडू दिल्लीला जातात आणि दिल्लीनं दिलेल्या आदेशाप्रमाणे पुढची अंमलबजावणी करतात. एकनाथ शिंदे यांचा तो स्वतंत्र गट जरी असला ना तरी सुद्धा हे दिल्लीवाले त्यांचे सुद्धा हायकमांड बनलेले आहेत आणि या हायकमांडच्या विरोधामध्ये जाणं तर सोडून द्या, पण त्यांची साधी नाराजीही एकनाथ शिंदे यांनी कधी ओढावून घेतलेली नाही. आणि आता तर त्यांच्या गटामध्ये नुकते सहभागी झालेले बच्चू कडू यांनी थेट याच दिल्लीवाल्यांना खडे बोल सुनावलेले आहेत. डिजिटल माध्यमातून आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीला केंद्र सरकार घाबरलंय असं म्हटलं जातं. एका सामान्य तरुणानं भाजपाला घाम फोडलेला आहे, घाम. या पार्टीला देशभरातून प्रचंड समर्थन मिळू लागलेलं आहे आणि त्याचा धसका भाजपाने घेतलेला आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक केलं गेलं. त्याच्या प्रतिक्रिया देशभरामध्ये उमटल्या आणि या पार्टीला अधिकच समर्थन मिळू लागलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून देशातील तरुणाईचा आवाज सत्तेच्या आवाजापेक्षा सुद्धा मोठा वाटू लागला. केंद्र सरकारनं हा आवाज दाबून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात काय तर केंद्र सरकार वाढत असलेल्या या डिजिटल कॉक्रोच पार्टीला आवर घालण्याचा प्रयत्न करीत आहे, पण भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटामध्ये नुकतेच सहभागी झालेल्या बच्चू कडू यांनी या कॉक्रोच पार्टीची बाजू घेतलेली आहे. बच्चू कडू जाहीरपणे म्हणाले, तरुणांनी केवळ व्हॉट्सअप पुरतं मर्यादित न राहता रस्त्यावर उतरलं पाहिजे, प्रत्यक्ष काम केलं पाहिजे, सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे. आणि यात वाईट काय आहे? चांगलं काम करायचं असेल तर त्यामध्ये पक्ष ही मर्यादा राहत नाही. केंद्र सरकारनं त्यांचा आवाज दाबू नये. जेवढा त्यांचा आवाज दाबला जाईल तेवढा तो उसळून बाहेर येईल. कधी कधी केंद्र सरकार चुकीचा निर्णय घेत असेल तर ते थांबवलं पाहिजे. जर तरुणाई अशा पद्धतीनं समोर येत असेल तर त्यांची ऊर्जा विधायक कामाकडे कशी वळवता येईल, चांगल्या कामासाठी ती कशी वापरता येईल याचा विचार व्हायला हवा. तसे प्रयत्नही आपण केले पाहिजे. बघा, बच्चू कडू जे बोलले ते अगदी बरोबर बोलले, पण ते आता भाजपासोबत महायुतीमध्ये आहेत हे ते विसरले तर नाहीत ना. महायुतीमध्ये राहून भाजपाच्या विरोधामध्ये जाणं हे भाजपाला कसं चालेल? भाजपच कशाला हो, एकनाथ शिंदे यांनाही ते चालणार नाही. बच्चू कडू यांनी तर थेट केंद्र सरकारला सुनावलेलं आहे. याचे अंतर्गत पडसाद नक्की उमटतीलच, पण बच्चू कडू असंच बोलत राहिले तर त्यांचं महायुतीत राहणं अवघड असेल आणि त्यांना ठेवून घेणं महायुतीलाही परवडणार नसेल. त्यामुळं बच्चू कडू हे आपले विचार गुंडाळून ठेवतात की मग महायुतीला अखेरचा जय महाराष्ट्र करतात हे पाहण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? बच्चू कडू पूर्वीसारखंच बोलत राहतील की सत्तेसोबत राहण्यासाठी तोंडाला चिकटपट्टी लावतील? तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.